दिल्लीत बायकोची पर्स फिरवत बसायला मी एवढा लेचापेचा आहे का? अजित पवारांची सुप्रिया सुळेवर सडकून टीका। आताची सर्वात मोठी बातमी। दिल्लीत बायकोची पर्स फिरवायला बसायला मी एवढा लेचापेचा नेता आहे का? मी 12 गावचं पाणी पिलो आहे आणि इतरांनाही पाजतो आहे हे महाराष्ट्राला माहित आहे। त्यामुळे समोरच्यांनी टीका करताना काहीतरी विचार करावा। मित्रांवर टीका करण्यापेक्षा विकास कामांना अधिक महत्त्व देतो। विकासाच्या मुद्द्यावर आणि बारामतीकरांच्या पाठिंब्याने माझी पत्नी सुनेत्रा पवार निवडून येणारच आहे असा ठाम विश्वास व्यक्त करीत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सुप्रिया सुळेंचं नाव न घेता त्यांच्यावर टीकेचा समाचार घेतला। लोकसभा निवडणुकीत खडकवासला घड्याळाला 1 लाखांची लीड देणार आहे। बारामतीकरांसह इतर तालुक्यातही भावनिक न होता विकास डोळ्यासमोर ठेवून घड्याळ चालवावे असे आवाहन उपस्थितांना करण्यास अजित पवार यांनी यावेळेस विसरले नाहीत। देशाचे भवितव्य घडवणारी लोकसभा निवडणूक आहे। देशाची प्रगती आणि 140 कोटी जनतेची सुरक्षितता अगदी विकासशील गोष्टींमध्ये मतदारांनी प्राधान्य द्यावे असे आवाहन करीत अजित पवार म्हणाले आहे। राष्ट्रवादी पक्षाचे 80% आमदार खासदार आणि कार्यकर्ते भाजप विचारावर गेले आहेत। नेमकी हीच बाब निवडणूक आयोगाने मान्य केली आणि राष्ट्रवादी पक्षाने घड्याळ चिन्ह आम्हाला दिले। त्यामुळे पवार साहेबांनी पक्ष चोरून नेला असं म्हणणे चुकीचे आहे। वास्तविक पवार साहेबांनी 2024 चा पंतप्रधान मोदी साहेब पुन्हा होणार असं सांगितलं होतं। त्यानुसार शाहू फुले आंबेडकरांचा विचार कायम ठेवून भाजप बरोबर जाण्याचे ठरले होते, परंतु पवार साहेबांनी ऐनवेळी भूमिका बदलली। त्या गोष्टीचा त्यांच्यासह सर्वांनाच त्रास होत आहे। बारामतीत पवार साहेबांच्या उपस्थितीत लोकसभा असो अथवा विधानसभेची निवडणुकीत शेवटी एकचीच सभा होत आहे अशी आठवण करून देत अजित पवार यांनी म्हटलं आहे। पवार साहेब आता बारामतीमध्ये वाढी विस्तार सभा घेत फिरतात, त्याचे मला खूप वाईट वाटते। आजवर बारामतीकर पवार कुटुंबियांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहिले, आताही तुम्ही पवारांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहाल याचा मला विश्वास वाटतो असं त्यांनी म्हणत बारामतीकरांना त्यांनी भावनिक आवाहन केलं आहे। याबद्दल तुमचे मत आम्हाला कळवून द्या। नक्की सांगा, आगामी काळामध्ये सुनेत्रा पवार सुप्रिया सुळेंना हरवणार का? याबद्दल तुमचे मत आम्हाला कळवून द्या। नक्की सांगा, तुमचा सपोर्ट सुप्रिया सुळे की सुनेत्रा पवार याबद्दल देखील कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच व्हिडिओ रोज बघण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका।